नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ऑगस्ट 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकला आहे? तर 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रम भारताच्या मीराबाई चानू या वेटलिफ्टरने केलेला आहे. पर्याय क्रमांक दुसरा मीराबाई चानू याचं योग्य उत्तर आहे. तर मीराबाईने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या वेटलिफ्टिंग मधील 49 किलो वजनी गटामध्ये विक्रमी वजन किती उचललेलं आहे? तर 201 किलोग्राम वजन उचलत सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि हे तिचं राष्ट्रकुल मधील सलग दुसरं पदक ठरलेलं आहे. भारताचं यंदाच्या स्पर्धेतील पहिलं सुवर्ण पदक ठरलेलं आहे आणि मीराबाई चानूने स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजन या तीनही विभागामध्ये 49 किलोग्राम वजनी गटातील राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वाधिक वजनाचे तिन्ही विक्रम आपल्या नावे केले आहेत. तर ते विक्रम आपण पाहूया. स्नॅच प्रकारामध्ये 88 किलोचा विक्रम त्यांनी केलेला आहे. क्लीन अँड जर्क मध्ये 113 किलोग्राम आणि एकूण कॅटेगरीमध्ये 201 किलोग्राम वजन त्यांनी उचललेलं आहे. म्हणजे काय, तर स्नॅच आणि क्लीन अँड जर्क मधलं मिळून 201 किलोग्राम वजन मीराबाई चानू यांनी उचललेलं आहे आणि यांच्या 49 किलोग्राम वजनी गटामधील आतापर्यंतचा हे सर्वाधिक विक्रम आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या वेटलिफ्टरनं रजत पदक जिंकलं आहे? तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संकेत सरगर या वेटलिफ्टरनं रजत पदक जिंकलं आहे. पर्याय क्रमांक तिसरा संकेत सरगर याचं योग्य उत्तर आहे. तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील पदक तालिका आपण पाहूया. पुरुषांच्या गटामध्ये वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरनं 55 किलोग्राम वजनी गटामध्ये एकूण 248 किलोग्राम वजन उचलत रजत पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर वेटलिफ्टर गुरुराज पुजारीनं 61 किलो वजनी गटामध्ये 269 किलोग्राम वजन उचलत कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि महिला गटामध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने 49 किलोग्राम वजनी गटामध्ये 201 किलो वजन उचललेलं आहे आणि त्यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. त्यानंतर वेटलिफ्टर बिंद्या राणी देवी सोरोखाईबामने 55 किलोग्राम वजनी गटामध्ये एकूण 202 किलो वजन उचलत रजत पदक जिंकलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जी आहे 2022 ची, ती युके मधील बर्मिंगहॅम या ठिकाणी सुरू असून या स्पर्धेचा कालावधी 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 दरम्यान आहे आणि या स्पर्धेचं ब्रीद वाक्य आहे गेम्स फॉर एव्हरीवन, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. इंग्लंडमधील लेस्टर क्रिकेट स्टेडियमला कोणाचं नाव देण्यात येणार आहे? तर इंग्लंडमधील लेस्टर या क्रिकेटच्या स्टेडियमला भारताचे क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचं नाव देण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक चौथा सुनील गावस्कर याचं योग्य उत्तर आहे. तर इंग्लंडमधील लेस्टर क्रिकेट स्टेडियमला भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचं नाव देण्यात येणार आहे आणि इंग्लंडमधील एखाद्या स्टेडियमला भारतीय क्रिकेटपटूचं नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अमेरिकेमधील केंटकी येथील एका मैदानाचं नाव देखील सुनील गावस्कर यांच्या नावावरती आहे, ज्याचं नाव सुनील गावस्कर फील्ड असं आहे आणि टांझानियामध्ये देखील सुनील गावस्कर यांच्या नावाने सुनील गावस्कर क्रिकेट स्टेडियम तयार केलं जात आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. सुनील गावस्कर हे कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले भारतीय खेळाडू होते, हा त्यांच्याबाबत विशेष मुद्दा आहे. तर हे सर्व मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. फ्लेमिंगोचे प्रजनन आणि स्थलांतरणाचे रहस्य उलगडण्यासाठी उपग्रह टॅगिंग कोणत्या संस्थेकडून करण्यात आलेलं आहे? तर फ्लेमिंगो या पक्ष्याचं प्रजनन आणि स्थलांतरणाचं रहस्य उलगडण्यासाठीचं उपग्रह टॅगिंग जे आहे ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेकडून करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक दुसरा याचं योग्य उत्तर आहे. तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं उपग्रह टॅगिंग केलेल्या 6 फ्लेमिंगो पैकी 4 फ्लेमिंगो जे आहेत, ज्यांचं नाव आहे हुमायूं, सलीम, मॅकेन आणि लेस्टर, त्यांनी महाराष्ट्र ते गुजरात असा प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे ही बातमी सध्या चर्चेमध्ये आहे. तर BNHS ने मुंबई येथे भारतीय उपखंडातील फ्लेमिंगोचं प्रजनन आणि प्रजनन नसलेल्या ठिकाणी त्यांच्या स्थलांतरणाचं रहस्य उलगडण्यासाठी रिंगिंग आणि उपग्रह टेलिमेट्री हा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि या अंतर्गत त्यांनी फ्लेमिंगो तसंच कासवाचं देखील टॅगिंग केलं होतं. तर ऑलिव्ह रिडले कासव जे आहे ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील त्याचं पहिलं टॅगिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं होतं, जे की वेळाश या ठिकाणी केलं होतं आणि त्या कासवाचं नाव काय होतं, तर त्याचं नाव प्रथमा असं होतं, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 6 फ्लेमिंगोला देखील
उपग्रह टॅगिंग केलेलं आहे आणि कासवाला देखील केलं होतं, ज्याचा प्रश्न आयोगानं परीक्षेमध्ये विचारला होता. आणि मागच्या वेळी कासवाची जात विचारली होती, यावेळी एखाद्या वेळी जर प्रश्न रिपीट आला तर कासवाचं नाव देखील विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. आणि इकडे हे 6 फ्लेमिंगो यांची नावं आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. आंख आ धन्याचे या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर आंख आ धन्याचे या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पर्याय क्रमांक पहिला नरेंद्र मोदी याचं योग्य उत्तर आहे. आता हा आंख आ धन्याचे काव्यसंग्रह जो आहे तो नरेंद्र मोदी यांचा काव्यसंग्रह 2007 मध्ये प्रकाशित झालेला आहे. मात्र तेव्हा तो गुजरातीमध्ये प्रकाशित झालेला आहे. आणि आता हाच काव्यसंग्रह भावना सौम्य यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केला आहे आणि तो लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा काव्यसंग्रह लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपण 2022 मधील पुस्तक आणि लेखक रिवाइज करूया. प्रार्थना बत्रा यांचं गेटिंग द ब्रेड नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर जे सिंग यांचं द मॅकमोहन लाईन नावाचं पुस्तक आहे. आराधना जोहरी यांचं बियॉन्ड द मिस्टी व्हेल नावाचं पुस्तक आहे. गीतांजली श्री यांचं टॉम्ब ऑफ सँड हे पुस्तक आहे, जी की कादंबरी आहे आणि तिला बुकर पारितोषिक मिळालेली ही पहिलीच हिंदी कादंबरी ठरली आहे. त्यानंतर फैसल फारुकींचं दिलीप कुमार इन द शॅडो ऑफ अ लिजंड नावाचं पुस्तक आहे. आणि आंख आ धन्याचे हा काव्यसंग्रह लेखक आहेत नरेंद्र मोदी आणि त्याचा इंग्रजी अनुवाद केला आहे भावना सौम्य यांनी. आणि यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. तिसरा लीडिंग वेल्थी वुमन अहवाल 2021 कोणाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे? तर तिसरा लीडिंग वेल्थी वुमन अहवाल 2021 जो आहे तो हुरून इंडिया आणि कोटक प्रायव्हेट बँकिंग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. म्हणून पर्याय क्रमांक चौथा 1 आणि 3 योग्य, याचं योग्य उत्तर आहे. तर लीडिंग वेल्थी वुमन अहवाल 2021 बद्दल आपण महत्वाची माहिती पाहूया. याला प्रसिद्ध करणारी संस्था आहे हुरून इंडिया आणि कोटक प्रायव्हेट बँकिंग. या अहवालाची ही वार्षिक 3री आवृत्ती आहे आणि पहिल्यांदा हा अहवाल 2018 साली प्रसिद्ध करण्यात आला होता. या अहवालामध्ये भारतातील सर्वाधिक श्रीमंत 100 भारतीय महिलांचा समावेश यावर्षी करण्यात आला आहे. त्यानंतर संपत्तीची गणना जी आहे ती 31 डिसेंबर 2021 रोजी घेतलेल्या माहितीवरती आधारित आहे. आणि टॉप 100 मध्ये स्थान मिळवण्यासाठी कट ऑफ जो आहे तो पूर्वीच्या 100 कोटीवरून आता 300 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आलेला आहे. आणि टॉप 10 कट ऑफ 6,620 कोटी रुपयांवरती गेलेला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 10% वाढलेला आहे. तर ही बेसिक माहिती लीडिंग वेल्थी वुमन अहवालाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायची आहे. आणि यानंतर आता याच अहवालावरती पुढचा प्रश्न आहे. लीडिंग वेल्थी वुमन अहवाल 2021 नुसार भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला कोण आहे? तर लीडिंग वेल्थी वुमन अहवाल 2021 नुसार भारतामधील सर्वाधिक श्रीमंत महिला ठरलेल्या आहेत रोशनी नादर. पर्याय क्रमांक पहिला याचं योग्य उत्तर आहे. रोशनी नादर या भारतामधील सर्वाधिक श्रीमंत महिला ठरलेल्या आहेत. याबरोबर या अहवालामध्ये सर्वाधिक संख्या जी आहे ती दिल्ली नॅशनल कॅपिटल रिजन मधून आहे. त्यामध्ये 25 महिला दिल्ली नॅशनल कॅपिटलच्या आहेत. त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. मुंबईमधून 21 महिला आणि हैदराबाद मधून 12 महिला आहेत. आणि क्षेत्रीय दृष्टिकोनामधून पाहिल्यास या अहवालामध्ये फार्मास्युटिकल्स मधील सर्वाधिक महिला आहेत. आणि अपोलो हॉस्पिटल जे आहे त्याच्या सर्वाधिक 4 महिला या अहवालामध्ये आहेत. म्हणजे हॉस्पिटलच्या बाबतीत किंवा एखाद्या संस्थेच्या बाबतीमध्ये अपोलो हॉस्पिटल 1 नंबरवरती आहे. आणि रोशनी नादर किंवा मल्होत्रा या सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला ठरलेल्या आहेत. 2021 मध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 54% वाढ होऊन ती 84,330 कोटी रुपये झालेली आहे. आणि या अहवालामध्ये त्या सर्वाधिक श्रीमंत भारतीय महिला ठरल्या. त्याचबरोबर अहवालातील सर्वात तरुण भारतीय महिला ठरण्याचा मान कोणाला मिळाला आहे? तर जेट सेट गोची कनिका टेकरीवाल, ज्यांचं वय 33 वर्ष आहे. या अहवालामधील सर्वात तरुण भारतीय श्रीमंत महिला ठरलेल्या आहेत. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आयुर्वेद हस्तक्षेपांद्वारे बालरोग प्रतिबंधक आरोग्य सेवेबद्दल पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणतं मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं आहे? तर आयुर्वेद हस्तक्षेपांद्वारे बालरोग प्रतिबंधक आरोग्य सेवेबद्दल पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बालरक्षा नावाचं ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 बालरक्षा याचं योग्य उत्तर आहे. आणि या ऍप्लिकेशनचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर भारताचे केंद्रीय आयुष मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी या ऍप्लिकेशनचं उद्घाटन केलेलं आहे. आणि याचबरोबर आता मागच्या काही ऍप्लिकेशन प्लॅटफॉर्म आणि पोर्टल्स या सर्वांचं आपण रिव्हिजन करूया. स्मार्ट ई-बीट नावाची प्रणाली जी आहे ती पोलिसांसाठी हरियाणा राज्याची प्रणाली आहे. त्यानंतर ई-नाम प्लॅटफॉर्म जो आहे तो कृषी व्यापाराला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. परिमाण जे आहे ते दिल्ली सरकारचं क्षेत्र नियोजन मंडळाचं भूपोर्टल आहे. आधार फेस आरडी जे आहे ते युडाईने आधार चेहरा प्रमाणीकरणासाठी विकसित केलेलं मोबाईल ऍप्लिकेशन आहे. आणि बालरक्षा ऍप ज्याच्याबद्दल आपण नुकतीच माहिती घेतलेली आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. बंगालचे ₹1 डॉक्टर म्हणून
कोणाला ओळखले जात असे, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे? तर बंगालचे 1 रुपयाचे डॉक्टर किंवा 1 रुपी डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे सुशोवन बंदोपाध्याय यांचं निधन झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 सुशोवन बंदोपाध्याय याचं योग्य उत्तर आहे. तर बंगालचे 1 रुपी डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते आणि त्यांचं कोलकाता या ठिकाणी रुग्णालयामध्ये निधन झालेलं आहे. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या बाबतीमध्ये विशेष मुद्दे म्हणजे त्यांना 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता आणि 2020 मध्येच त्यांचं नाव सर्वात जास्त रुग्णांवर उपचार केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आलं होतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर आता आपला शेवटचा प्रश्न आहे, सेमीकंडक्टर धोरण 2022 ते 27 लॉन्च करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर सेमीकंडक्टर धोरण 2022 ते 27 लॉन्च करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 गुजरात याचं योग्य उत्तर आहे. तर सेमीकंडक्टर धोरण 2022 ते 27 गुजरात या राज्यानं लॉन्च केलेलं आहे आणि अशा प्रकारचं हे पहिलंच राज्य ठरलेलं आहे. त्याचबरोबर चर्चेतील इतर राज्य आपण पाहूया. गुजरात जे आहे ते पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर आता हे पहिलं सेमीकंडक्टर धोरण देखील गुजरात राज्यानंच लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर त्रिपुरा हे राज्य आहे. त्रिपुरा राज्यानं नॉर्थ ईस्ट स्पेस ऍप्लिकेशन सेंटर सोबत सामंजस्य करार केला आहे, यासाठी ती चर्चेत आहे. आणि छत्तीसगड राज्य जे आहे ते मुख्यमंत्री महतरी न्याय रथयात्रेच्या आयोजनाबद्दल सध्या चर्चेमध्ये आहे. यानंतर आता आपण वन लाइनर प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, डेव्हिस चषक स्पर्धेमध्ये 100 सामने खेळणारा पहिला टेनिसपटू कोण ठरला? तर याचं उत्तर आहे डॉमिनिको व्हिचिनी. दुसरा प्रश्न आहे, भारत फोर्जेची उपकंपनी BF इन्फ्रास्ट्रक्चरने भारतात हायस्पीड ट्रेन्सच्या निर्मितीसाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? तर याचं उत्तर आहे टॅल्गो. तिसरा प्रश्न आहे, महिलांना त्यांच्या कायदेशीर आणि घटनात्मक अधिकारांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री महतारी न्याय रथयात्रेचं आयोजन कोणत्या राज्याच्या महिला आयोगाने केलं? तर याचं उत्तर आहे छत्तीसगड. चौथा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या संस्थेमधील शास्त्रज्ञांनी मंकीपॉक्स विषाणू वेगळे केले आहेत? तर याचं उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे. पाचवा प्रश्न आहे, फिफा अंडर 17 महिला विश्वचषक 2022चं आयोजन कोणत्या देशामध्ये केलं जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. आणि सहावा प्रश्न आहे, निफ्टी नेक्स्ट 50 ETF आणि निफ्टी 100 ETF कोणत्या म्युच्युअल फंडाने सादर केला? तर याचं उत्तर आहे HDFC म्युच्युअल फंड. आणि यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. पहिला प्रश्न होता, कोणत्या देशानं 2024 नंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक सोडण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं उत्तर आहे रशिया. दुसरा प्रश्न होता, नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने किती देशांना सदस्यत्व दिलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3. तिसरा प्रश्न आहे, पोलिसांच्या उपस्थितीसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या गस्तीवर रिअल टाइम मॉनिटरिंगसाठी हरियाणा राज्यानं कोणती प्रणाली सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्मार्ट ई-बीट प्रणाली. चौथा प्रश्न आहे, सेनाच्या इष्टतम वापराद्वारे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी NDDB मुर्दा लिमिटेडचं उद्घाटन कोणी केलं आहे? तर याचं उत्तर आहे परषोत्तम रुपाला. पाचवा प्रश्न आहे, पहिल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आल्या होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1924. सहावा प्रश्न आहे, 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन किती शहरांमध्ये करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 6. सातवा प्रश्न आहे, जागतिक हेपॅटायटिस दिवस कधी साजरा करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 28 जुलैला. आठवा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात. नववा प्रश्न आहे, NSC IFSC SGX कनेक्ट प्लॅटफॉर्मचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. आणि 10वा प्रश्न आहे, 44व्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी वनक्कम चेन्नई या गाण्याचं अनावरण कोणी केलं आहे? तर याचं उत्तर आहे AR रहमान. आणि यानंतर आता आपण कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. कालचा सराव प्रश्न होता, 2022 या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा सदस्य न बनलेला देश ओळखायचा होता आणि याचं उत्तर आहे केनिया. हा देश 2022 मध्ये नाही बनलेला. तर इतर जे वरचे 3 देश आहेत ते 2022 या वर्षामध्ये ICC चे सदस्य बनलेले आहेत. कंबोडिया, उझबेकिस्तान आणि कोटे डी आयव्हर यांना नुकतंच ICC ने सदस्यत्व दिलेलं आहे. त्यामुळे गटाबाहेरचा शब्द कोणता आहे तर किंवा देश कोणता आहे तर तो केनिया आहे. आणि आता आजचा सराव प्रश्न पाहूया. मीराबाई चानू हिने किती किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 49 किलोग्राम वजनी गटातील विश्वविक्रम केला आहे? तर यासाठी पर्याय आहेत 201, 202, 248 आणि 269. तर यातलं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि यानंतर आपल्या PDF बद्दल माहिती घेऊया. आपल्या PDF जे आहे ते एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याच्या आपल्या लेक्चरच्या ज्या PDF आहेत, ज्या की तुम्हाला मोबाईलमध्ये ॲज इट इज वाचता येणार आहेत, जशा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात तशाच पद्धतीने तुम्हाला मोबाईलमध्ये त्या वाचायला मिळतात. तर ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी खालील क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि आपण लवकरच या PDF ज्या आहेत त्या प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये देखील घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी थोडा वेळ लागेल. तर ज्यांना सध्या हवे असतील त्यांनी संपर्क करायचा आहे. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.